राधानगरी दाजीपूर राज्यमार्गाचं काम धामोड शिरगाव दरम्यान थांबलंय। यामुळे रस्त्यावरून प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। शिवाय धुळीच्या साम्राज्यामुळे श्वसनाचे आजारही बळावत आहेत। संबंधित ठेकेदार कंपनीच्या दिरंगाईमुळे हा मार्ग धोकादायक बनला असून कुणाचा जीव गेल्यावरच प्रशासन जागं होणार का असा संतप्त सवाल व्यक्त होतोय। या राज्यमार्गाच्या कामाबाबत आढावा घेतलाय आमचे राधानगरी प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी। बालिंगा दाजीपूर या मार्गाला शासनानं राज्यमार्गाचा दर्जा देऊन तब्बल 250 कोटींचा निधी मंजूर केलेला आहे। हे मार्ग जवळपास 1 वर्ष झालं या रस्त्याचं काम सुरू आहे। सध्या आपण पाहू शकताय कोणत्याही प्रकारचे सुरक्षिततेचे नियम या रस्त्याचं काम करत असताना पाळलेले दिसत नाहीत। रस्त्याचं काम गेली वर्षभर रखडल्यामुळं परिसरातील प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीवघेणा असा प्रवास करावा लागतोय। अनेक ठिकाणी रस्ता उकरलेला आहे आणि त्यामुळं वाहनांना जाताना मोठ्या प्रमाणात धुळीचं साम्राज्य असते। अनेक ठिकाणी मोहरीसाठी उकरलेलं आहे आणि उकरल्यानंतर तिथे ज्या पाईप आहेत त्यासुद्धा अस्ताव्यस्त अशा टाकलेल्या आहेत। गेली वर्षभर अशी स्थिती असल्यामुळं पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अपघातांना नागरिकांना सामोरे जावे लागलेलं आहे। वळणावरती किंवा काम सुरू असल्याचा कुठेही बोर्ड दिसत नाही। त्याचबरोबर रिफ्लेक्टरसुद्धा लावलेले नाहीत। त्यामुळं धोकादायक स्थितीत हे काम सुरू आहे आणि गेली वर्षभर हे काम रखडत राहिल्यामुळं नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। त्याचबरोबर रस्ता अनेक ठिकाणी जे रस्त्याच्या बाजूला डोंगर किंवा डागा आहेत त्या डोंगर खाचलेला आहेत। त्यामुळं पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी भूस्खलनसुद्धा झालेलं आहे। त्यामुळं हे जे काम सुरू आहे ते नागरिकांच्या सेवेसाठी आहे का त्यांनाचा जीव धोक्यात घालण्यासाठी आहे असा प्रश्न आता इथे जे प्रवास करणारे नागरिक आहेत त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे। त्यामुळं भविष्यात जे आता बंद आहे काम ते लवकरात लवकर सुरू करण्याची गरज आहे। कारण काही महिन्यावरती आता साखर कारखान्याचा हंगाम सुरू होणार आहे आणि हा हंगाम सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची कोंडी निर्माण होणार आहे। ही कोंडी रोखण्यासाठी आता हे काम लवकरात लवकर सुरू करून पूर्ण करण्याची गरज आहे। तरच नागरिकांना या रस्त्याचा खरा उपयोग होणार आहे। एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी।